हे आम्ही जे वरती अनेक ज्या काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, त्यामुळे एक तर ते तुम्ही विड्रॉ कराल, कॅन्सल कराल तो GR जो 2009-25चा आहे तो, किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा, माहिती रिमूव्हिंग, काही त्याच्यामधले जे ॲम्बिग्युइटीज आहेत, ज्या काही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या दूर करून त्याच्यामध्ये आणखीन व्यवस्थित त्याच्यामध्ये काही जर ॲडिशन्स करायचे असतील, काही डिलिशन्स असतील, काही ॲडिशन काही टाकायचं असेल, काही काढायचं असेल, त्यातून काही शब्द नीट करायचं असेल ते तुम्ही ताबडतोब करावं, की ज्याच्यामुळं महाराष्ट्रातील ही जे काही जे आंदोलनं सुरू आहेत किंवा त्या आणि आणखीन पुढे होतील ते सगळं थांबू शकेल. उद्या ओबीसी आरक्षण उपसमितीची बैठक आहे. उद्या आपल्याकडून कसं काही ठराव करण्यात येणार आहे का GR रद्द करण्यात यावा? हे बघा, हे सीएमना दिला मी, त्यांना पण देऊ त्या चेअरमनना की बाबा हे असं आहे, आपण जे काही देणार आहोत ओबीसीना, ओबीसीचं आरक्षण वाचलं तर तुम्ही देणार, आरक्षणच वाचलं नाही तर तुम्ही काय देणार आम्हाला? आम्ही सगळे बाहेर फेकले जाणार आहोत. अशी परिस्थिती असेल तर ही जी कमिटी ज्याच्यासाठी आपण निर्माण करतो आहोत, की काही देण्यासाठी, काही विद्यार्थ्यांसाठी, नोकऱ्यांसाठी, शिक्षणासाठी, त्यांच्या इतर काही गोष्टींसाठी, पण ते आरक्षण राहिलं तर पाहिजे. पण बबनराव तायवाडे जे आहेत ते मात्र कुठेतरी म्हणतात की हा शासन निर्णय जो काढण्यात आलेला आहे तो ओबीसीसाठी घातक नाही आहे, लोकांनी तो खरं तर समजून घेतला पाहिजे हा शासन निर्णय, अशा पद्धतीने बबनराव तायवाडे सातत्याने भूमिका मांडतात. असं आहे ना की मराठा समाजामध्ये सुद्धा वेगवेगळे लोक वेगवेगळी भूमिका मांडतात. काही लोक म्हणतात की मिळालं 3 कोटी लोकांना, झाले मराठा ताबडतोब मराठवाड्यातले, आता पश्चिम महाराष्ट्र, मग सगळा म्हणजे महाराष्ट्र हा कुणबी होणार, ओबीसी होणार. तर काही म्हणतात त्याचा काहीच फायदा झाला नाही. मराठा काही जे आहेत नेते जे कोर्टामध्ये अशा काही केसेस लढत आहेत ते स्वतः म्हणतात की याच्यात काय झालं. तर हे प्रत्येकाचं जे वेगवेगळं जे आहेत, प्रत्येक जर आपापल्या माहितीप्रमाणे अभ्यासाप्रमाणे तो बोलतो. आणि आमच्या इथं तर 374 जाती आहेत, त्याच्यामुळे नेतेच नेते आहेत आणि संघटना आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकजण काही बोलतो. आम्हाला जे काही कळलं ते जे आहेत त्याप्रमाणे आम्ही हे जे काही ते कामाला आम्ही लागलेलो आहोत आणि कायद्याप्रमाणे सरकारला अगोदर अप्रोच होणं आणि मग पुढे काय आणखी काय पाऊल टाकायचं ते सगळं जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिला. जरांगेंनी काल अंतरवाली सराटीतून परत एकदा सरकारला अल्टिमेटम दिला. आता मी काय सांगू, सरकार जर अशा धमक्यांना जर घाबरायला लागलं तर मग सरकार कसं काय काम करणार? कुणी येऊन उद्या काही धमकी देत बसेल?